मुंबईतील दादरमध्ये 2 गाड्यांचा अपघात झालाय। कार आणि टॅक्सीमध्ये धडक झाल्याने भीषण अपघात झाला। सेनापती बापट मार्गावरील या अपघातामध्ये 2 जणांचा मृत्यू झालेला आहे। गुढीपाडव्यानिमित्त साहित्य आणण्यासाठी गेलेल्या महिलेवर काळाने घाला घातला। हे दृश्य आपण पाहतोय। दोन्ही गाड्यांची टॅक्सीचा चेंदामेंदा झालेला आहे, तर दुसरी कार तिचाही समोरचा भाग चांगलाच तुटलेला आहे। 2 जणांचा मृत्यू या अपघातामध्ये झाल्याची माहिती। प्रतिनिधी रिद्धेश हातीम फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊया। रिद्धेश, नक्कीच चित्रण पाहिलं मुंबईतील दादर परिसरात एक धक्कादायक अपघात घडला आहे। भरधाव वेगाने येणाऱ्या एक्सयूव्ही गाडीने एका टॅक्सी चालकाला जी टॅक्सीला जी धडक दिली आहे। यामुळे तो टॅक्सी चालक त्यासोबत जो प्रवासी आहे, जी महिला प्रवासी आहे, तिचा जागेत मृत्यू झाला आहे। ही जी संपूर्ण घटना आहे ती दुपारी 1:15 घडली। सेनापती बापट मार्गावरील उड्डाणपुलावर ही घटना घडली। जी महिंद्रा एक्सयूव्ही गाडी होती, जी येत असताना आणि त्या दुसरीकडे जी चिंचपोकळीकडे जात असताना टॅक्सीमध्ये आहे जी धडक झाली आहे। या घटनेमध्ये जो टॅक्सी चालक होता आणि जो आणि जी महिला प्रवासी होती तिचा जागेवर मृत्यू झालाय। दरम्यान या घटनेनंतर पोलीस सध्या घटनास्थळी दाखल झाले असून त्या चालकाला ताब्यात घेतले आहे। सध्या पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे की चालक आहे तो मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत होता की नाही। विक्रांत, बरं, धन्यवाद रिद्धेश दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।